काय मग कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजेत आहात ना? मी पण मस्त आणि मजेतच आहे. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज होता रविवार. मुलं झोपली होतीत, मग मी पण काही लवकर उठले नाही. उठले, अंघोळ करून घेतली, घरातील थोडीफार कामं केली आणि इथं बघा तुळशीला हळदी कुंकू अगरबत्ती ओवाळून घेतली. माझ्या झाडाला छोटीशी 2 फुलं आली होती, ती स्वामींना वाहिली. छान अशी देवपूजा करून घेतली. म्हटलं आता चला रांगोळी काढून घेऊया. कारण गणपतीमध्ये ना मला देवापुढे वेगवेगळ्या रांगोळ्या काढाव्या लागतात, म्हणून म्हटलं अगोदरच प्रॅक्टिस असावी, म्हणून रोज छोट्या छोट्या रांगोळ्या मी दारामध्ये काढत असते. मला रांगोळ्या काढायला खूप आवडतं. मोठ्या रांगोळ्या काही काढता येत नाही, कारण आपण रेंटच्या घरात राहतो, तिथे कसा स्पेस कमी असतो. तर बघा देवपूजा करून झाली होती, रांगोळी काढून झाली होती, तरी मुलं अजून झोपली होती. चला तुम्हाला आता बाहेरचं वातावरण दाखवते. आज काही पाऊस नव्हता, थोडंसं ऊन होतं, त्यामुळे मला तर खूप छान वाटत होतं. आता मुलं झोपली होती, म्हणून म्हटलं एकटीला काय नाश्ता करावा, म्हणून मी मस्त चहा आणि खारी एन्जॉय केला. तोपर्यंत इकडे माझी मुलं उठली. आता व्हिडिओ करते. आरव बघा मध्ये कसा नाचतोय. माझी तर केस इतकी पातळ झालेत ना, कोणतं प्रोडक्ट अजून तर यूज केलं नाही आहे, पण करावं की काय आता असं वाटतंय मला. दुपारी छान असा खिचडी भात आणि तळण तयार केलं. संध्याकाळ झाली, दिवाबत्ती केली आणि आता स्वामींच्या नित्यसेवेला बसले. शनिवारची नित्यसेवा मला करता आली नाही, फक्त तारक मंत्र झाला माझ्याकडून, कारण शनिवारी आम्ही अण्णाभाऊ साठेंच्या मिरवणुकीमध्ये गेलो होतो. तिथून यायला मला खूप वेळ झाला, त्यामुळे नित्यसेवा माझ्याकडून झाली नाही. माझ्या मनामध्ये एक रुखरुखच होती. पण आज मी स्वामींची सगळी नित्यसेवा करून घेतली आणि आज आम्ही सगळे घरी होतो, म्हणून स्वामींचा तारक मंत्र जप करताना आम्ही सगळ्यांनीच तो केला. इथं बघा दिवाबत्ती करून झाली आणि आता छान अशी साडी घालून तयार झाले होते, कारण त्यांना म्हणले किती जरी लेट झाला तरी आपण आज जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन यायचं. आणि काय योगायोग असेल बघा, आम्ही पंचमुखी गणपतीला गेलो आणि 1 ते 2 मिनिटांमध्येच तिथे आरती सुरुवात झाली. म्हटलं वाव, किती छान योग आहे. स्वामींची सेवा केली की स्वामी आपल्याला अजून त्यांच्या सेवेत घेत आहेत असंच मला वाटलं. तिथं छान आरती झाली आणि बघा इथं आम्हाला प्रसादामध्ये मोदक मिळाला. तर अशा प्रकारे रविवारचा आमचा दिवस होता. तुम्ही जर नवीन असाल, माझा व्हिडिओ बघत असाल, तर माझ्या चॅनेलला अगोदर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे खूप नवीन व्हिडिओ आहे जे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी छान राहा, मस्त राहा. सर्वांना बाय बाय.